बातमी मुंबईतून नाशकात धडकलेल्या मनोज जरांगे यांच्या दौऱ्याची। आज नाशकात पोहोचल्यानंतर मनोज जरांगेंनी त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन दर्शन घेतलं। त्यानंतर मंदिर परिसरातील पुरोहितांच्या भेटी घेतल्या। त्याच भेटींमध्ये त्यांनी तीर्थक्षेत्रात असलेल्या नामनोंदी पाहिल्या। याच नामनोंदींमध्ये हजारो वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी नोंदी सापडल्याचा दावा केलाय। या कागदपत्रांमधल्या नोंदी हजारो वर्ष जुन्या। या वंशावळींवर त्यामुळे सरकारलाही विश्वास ठेवावा लागेल असं जरांगे म्हणालेत। राज्यभरात जेवढी पुरातन मंदिरं आहेत त्या सर्व ठिकाणी जाऊन नोंदी तपासा अशी मागणीही जरांगेंनी केली आहे। आणखी कोणती मागणी केली आहे ती आधी पाहूयात। हा सुद्धा सरकारच्या साठी खूप महत्त्वाचा पुरावा आहे। त्र्यंबक राजाच्या चरणी नतमस्तक होण्याच्या अगोदरच त्र्यंबक राजाने आम्हाला प्रचंड मोठा एक खजिना दिलाय। ते यांच्याकडे 20 ते 25 खोल्या महाराष्ट्रातल्या नोंदी असलेल्याचे पुरावे आहेत। सरकारनं माजी मुख्यमंत्र्यांनाच विनंती की त्यांनी तातडीनं मनुष्यबळ वाढवून अभ्यासक पाठवून, अभ्यासकाची आवश्यकताच नाही, सगळं हजारो वर्षात नोंदी आहेत त्या मराठीमध्ये लिहिलेल्या सगळ्या ह्या सगळ्या पुरावे घेऊन अहवाल पारित करून आता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला त्र्यंबक राजाने एक प्रकारचा आशीर्वादच दिलाय। मनोज जरांगेंच्या याच मागणीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न होता, मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा। जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। दुसऱ्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आणि तोच दौरा सध्या सुरू आहे। ग्रामीण भागातून हाच दौरा शहरांमध्ये पोहोचला। पुणे ठाणे करत मनोज जरांगे आज नाशकात पोहोचले। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, नोंदी तपासल्या आणि दिवसभरात 3 सभा घेतल्या। त्यांची सुरुवात इगतपुरीतून केली। तिथं त्यांचं जंगी स्वागत झालं। त्यानंतर ते पुढे नाशकात पोहोचले। तिथून वीर सावरकरांच्या जन्मगावी भगूरमध्येही ते पोहोचले। तिथंही छोटेखानी सभा घेतली। त्यानंतर पुढे शिवकालीन विश्रामगडावर पोहोचले आणि रात्री अहमदनगरकडे रवाना झाले। आज दिवसभरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माध्यमांसमोर आणलेल्या ऐतिहासिक नोंदी। त्र्यंबकेश्वरमध्ये जाताच पुरोहित संघाच्या माध्यमातून त्यांना जणू ऐतिहासिक दस्तावेजच हाती लागला। याच नोंदी कशा ठेवल्या जातात, त्यांचं जतन कसं केलं जातं आणि यात कोणकोणत्या समाजाच्या नोंदी आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्याशी संवाद साधलाय। तो पाहूयात। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आज त्र्यंबकेश्वर मध्ये आलेले होते आणि इथे आल्यानंतर त्यांना एक खजिनाच मिळाला। तो खजिना होता नामवली रूपाने कुणबी नोंदींचा। त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अशा नामवलींच्या नोंदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत। हजारोच्या संख्येने लाखो नागरिकांच्या नोंदी त्र्यंबकेश्वर मध्ये आढळलेल्या आहेत आणि यातनं प्रशासनाने देखील पुरोहित संघाची मदत घेतलेली आहे। यातल्या कुठल्या नोंदी ह्या कुणबीच्या आहेत या संदर्भातली आता पडताळणी देखील केली जात आहेत। आपल्याबरोबर पुरोहित संघाचे पदाधिकारी आहेत मनोज थेटे। दादा, कशा पद्धतीने आपल्याकडे नोंदी आहेत आणि कुठल्या कुठल्या जातीच्या कुठल्या समाजाच्या आपल्याकडे नोंदी आढळतात? आमच्याकडे भारतभरामधून जे कोणी भावी त्र्यंबकेश्वर मध्ये आलेले आहेत दर्शनाकरता, तीर्थयात्रेकरता, अशा सर्व समाजामधल्या सगळ्या, राजस्थान असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, अगदी काश्मीर पर्यंत देखील आमच्याकडे या सगळ्यांच्या जातीनिहाय सगळ्यांच्या नोंदणी केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे, माळी आहे, मराठा आहे, या सगळ्यांच्या आमच्याकडे जे तीर्थयात्रेकरू म्हणून इथे आले त्या सगळ्यांच्या नोंदी आमच्याकडे आज अवेलेबल आहेत। हा पूर्ण याच्यामध्ये लेख लिहिलेला असतो। त्याच्याकरता एक छोटी नामावळी असते, एक छोटी वही असते, ज्याच्यामध्ये पहिले गावाचं नाव लिहिलेलं जातं, तालुक्याचं नाव लिहिलेलं जातं,
मग त्यावरती त्याचे नंबर, म्हणजे आपण जसं अनुक्रमणिका म्हणतो, थोडक्यात ही आमची अनुक्रमणिकेची वही आहे. त्याप्रमाणे आम्ही हे ओपन केल्यानंतर याच्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, आडनाव, तो आता सध्या राहायला कुठे आहे, त्याच्याबरोबर त्यावेळेस यात्रेला कोण कोण आलेलं होतं, या सगळ्या नोंदी आजही आमच्याकडे आहे. आता ही जी तुम्ही सध्या बघताय ही पुण्या भागामधील आहे, ज्याच्यामध्ये पाबळ आहे, जुन्नर आहे, या भागामधली ही नामावळ आहे. त्या भागामध्ये ते जितके किती गावं असतील, जेवढे काही आहे, त्यामधले जेवढे माणसं इथे तीर्थयात्रेकरते आले, त्याच्यामध्ये सगळ्या समाजांच्या नावं आपल्याला याच्यामध्ये सापडतील. आता आपण हे जे बघतो याच्यामध्ये कुणबी पाटील असा नावाचा उल्लेख मिळालेला आहे आपल्याला इथे. चिखली त्यांचं गाव आहे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक जो आपल्याला उल्लेख मिळाला आहे तो कन्नड, म्हणजे औरंगाबाद जवळ कन्नड सिन्नोड, पण त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये उल्लेख करताना कुठेही कुणबी असा केलेला नाही. वरच्या याच्यामध्ये कुणबी दिसतो आणि यांच्या याच्यामध्ये मराठे असं स्पष्ट शब्दामध्ये दिसतंय. आणि पेशवे म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पण काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आमच्याकडे लेख आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज असतील, आत्ताचे राजघराणे असतील, ज्याच्यामध्ये सिंधिया राजे असतील, हे सगळ्यांचे आमच्याकडे आजही पुरावे उपलब्ध आहेत. प्रशासन तुमच्याकडनं घेऊन गेलेत नामावली की काय झालं? आत्ताच आमच्याकडून एक 10-15 दिवसापूर्वी आमच्या येथील माननीय तहसीलदार आणि प्रांत साहेब जे आहेत त्यांच्याशी माझं फोनवरती संभाषण झालं असता प्रांत साहेबांनी आमच्याकडून बऱ्याचशा नामावळ्या या स्कॅन करण्याकरता इथून घेऊन गेलेले आहेत. आपण बघतोय अशा पद्धतीच्या नामावली ह्या देवस्थानने जवळपास 10 ते 12 खोल्या दिलेल्या आहेत. या खोल्यांमध्ये देखील आहेत आणि पुरोहित संघाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये देखील अशा स्वरूपाच्या नामावली आपल्याला आढळून येत आहेत. आणि जसं अध्यक्षांनी सांगितलं, कुणबी, मराठा अशा वेगवेगळ्या स्वतंत्र नोंदी देखील इथे आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे आता ह्या नोंदींची दखल प्रशासनाने घेतलेली आहे. जसं त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ आहे तसंच नाशिक पुरोहित संघाने देखील अशा स्वरूपाच्या नोंदी ह्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचं देखील प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी केली जात आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर. राज्य सरकारनं मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे, जी गेल्या महिन्याभरापासून राज्यात अहवाल तपासणी करते. निकषांमध्ये पहिला निकष आहे महसुली अभिलेख, ज्यातच खसरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवहींचा समावेश आहे. त्यानंतरच्या निकषांमध्ये जन्म मृत्यू रजिस्टर, शैक्षणिक अभिलेखे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेख, कारागृह विभागाचे अभिलेख, पोलीस विभागाकडील गाववारी, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडील नोंदी, भूमी अभिलेख विभागाकडील नोंदी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिकांच्या नोंदी, जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांकडील नोंदी, शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तावेज अशा 12 निकषाची तपासणी शिंदे आयोग करतोय. आता याच निकषांमध्ये सध्या तरी मंदिरांमधील वंशावळीच्या नोंदीचा समावेश नाहीये. त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या मागणीनंतर सरकार काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. तिकडे आज नोंदींची माहिती देत असतानाच मनोज जरांगे यांनी पारंपरिक टार्गेट ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. इगतपुरीमध्ये जरांगेंची मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख तर टाळला, पण एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका मात्र केली आहे. त्याचं बी मला सगळं माहिती, त्याचं त्याला माहिती आहे ना, मला माहिती त्याने भाजी कुठेही केली, कोणत्या पाहुण्याचा खात होता, कोणाचा बंगला हडपिला, कोणाची जागा हडपिली. भाऊ तो माय नादी लागू नको, मराठ्यांना उगत डोचू नको. हे जर आग्या मोळ माग लागलं तर पॅन्टीतच घुसन बो. आम्ही शांततेत, आम्हाला शांततेत राहू दे, उगच डवचू नको. आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या. मराठे थांबत नाहीत. आता फक्त म्हाताऱ्या माणसाने इथून पुढे जास्त बोलू नये. आपलं वय झालं, आपल्याला पचा नाही. आता 7-8 बाऱ्या जावं लागतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आमच्या नादाला लागू नये. मराठा समाजाला आरक्षण मिळतं ते मिळून द्या.
त्यांच्याबद्दलचं आपल्याला सगळं माहिती आहे. कोणत्या पिक्चरात काम केलं, कशासाठी केलं, काय काय केलं. अरे तुम्हाला ओबीसी बांधवाची आणि महात्मा फुले साहेबांची एवढी आस्था आहे तर तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचं नाव नाही. फक्त मनोज जरांगेच नाही तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांना आवाहन केलं. आज छगन भुजबळांनी 12 बलुतेदारांना साथ द्यावी असं आवाहन केलंय. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनीही फोन करत मनोज जरांगेंशी चर्चा केल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनीही आज मनोज जरांगेंशी चर्चा केल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. आता वेळ झालीये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा आपला प्रश्न सांगते. मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा. जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. एक्सवरची भारत कदम यांची पहिली प्रतिक्रिया. आत्ता फक्त पूर्वज जिवंत करणं राहिलं आहे. लंडनला जाऊन इंग्रजांच्या नोंदी आणा आता. एक्सवरून रत्नदीप देव त्यांनी मागणी केली आहे की धमकी दिली आहे ते विचारा आधी. आजकाल त्यांच्या मागणीचा सूर बदलला आहे. यूट्यूबवरून निंबा पाटील मंदिराच्या नोंदी खऱ्याच पण तेव्हा मराठ्यांना गरज वाटली नसावी. यूट्यूबवरून चंद्रकिशोर भोर या नोंदी पूर्वजांनी केल्या आहेत त्यामुळे त्या निर्विवाद खऱ्याच आहेत. फेसबुकवरून संदेश देशमुख इतकी वर्ष मंदिर साफ केलेच नव्हते का? अचानक कशी कागद सापडली? इंस्टाग्रामवरून गोकुळ पाटील जुने पुरावे असतील तर ते स्वीकारले पाहिजे. तो एक आधारच असेल. सरकारने मराठा कुणबी एक असल्याचा या पुराव्यांचा अभ्यास करावा. इंस्टाग्रामवरून विष्णू सावसे छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्या नोंदी आहेत मग मान्य करायला काय हरकत आहे? जेव्हापासून मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झालंय तेव्हापासून एक गोष्ट सातत्यानं घडली आहे ज्यामुळे मनोज जरांगेंपासून सत्ताधारी चिंतेत आहेत. त्या घटना म्हणजे मराठा तरुणांच्या आत्महत्या. आज लातूर जिल्ह्यातील सावंतगीर येथील एका तरुणानं असंच टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं. तर तिकडे नांदेडमध्येही आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या 5 वर पोहोचली. हे आकडे वाढणं राज्यासाठी दुर्दैवाचीच बाब आहे. एबीपी माझा एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून मराठा तरुणांना आवाहन करतंय. तुमचा जीव महत्वाचा आहे, तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कुटुंबासाठी महत्वाचा आहे आणि समाजासाठीही महत्वाचा. त्यामुळे कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका. आता वेळ झाली आहे आजच्या दुसऱ्या प्रश्नावरचा कौल पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, मंदिरांमध्ये सापडलेल्या मराठा कुणबी नोंदींवर सरकारनं विश्वास ठेवावा. जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? एकूण 19,000 मतं यूट्यूबवर. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% नाही. इंस्टाग्रामवर 2,500 मतं. 76% लोकांनी होय म्हटलंय, 24% नाही. फेसबुकवर 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% नाही. एक्सवर 49% लोकांनी होय म्हटलंय, 51% नाही. आपल्याकडे वंशावळीच्या नोंदींचं महत्त्व अगदी पूर्वापार आहे. पूर्वापार म्हणजे ब्रिटिशांच्या कितीतरी शतकं आधी आपल्याकडे नोंदी जतन करण्याची प्रथा आहे. मंदिरात दर्शनासाठी, शुभ कार्यासाठी गेल्यानंतर असो किंवा गोदा तीरावर कर्मासाठी असो, प्रत्येक पिढीच्या अचूक नोंदी करण्याकडे जुन्या लोकांचा कल होता.
ती माहिती इतकी विश्वासार्ह होती की पुढे त्याचा थेट वारस ठरवताना, संपत्तीच्या वाटण्या करताना, 7-12 लिहिताना उपयोग केला जाऊ लागला. अशा वंशावळीच्या नोंदींसाठी महाराष्ट्रात भाट, हेवी समाज, गोदाकाठचा तीर्थक्षेत्रावरील ब्राह्मण समाज ओळखला जातो. काशीमधील पंड्यांकडे महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांच्या नोंदी आढळतात. बीडच्या राक्षस भुवनमध्ये 16व्या-17व्या शतकातील म्हणजे महाराजांच्या काळातील काही नोंदी आजही आहेत. आपले कुळ आणि मूळ शोधण्यासाठी पिढ्यानपिढ्या याच वंशावळीचा उपयोग होत आला आहे. आता जरांगेच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा या नोंदींना महत्त्व प्राप्त होत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.